हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यांनी अगदी छान प्रतिसाद दिला माझ्या मशीनवरती. तर आज आहे रक्षाबंधन आणि आज म्हणजे माझं जरा जास्त जागरण झाले रात्री. तर रात्री झालं असं की तिकडनं आल्याच्या नंतर रुद्रची तब्येत चांगली होती रात्रीपर्यंत, औषध वगैरे पाजलं आणि नंतर 11 वाजता त्याला ताप भरला अचानक. मग त्याच्यामुळे मग ते मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवेपर्यंत, त्याची झोप लागेपर्यंत जवळजवळ 12:30 पर्यंत मी त्याच्या डोक्यावर म्हणजे त्याला चेक करत राहिली. पण तापच कमी होत नव्हता. औषधाचा एवढा असा पटकन फरकच पडत नाही की औषध दिले लगेच अर्ध्या तासात ताप कमी झाला असं होतच नाही. जवळजवळ 1.5-2 तास तर ताप ओसरत नाही आणि मग त्याला पण तसाच थोडासा ताप राहिला होता. तर मग आता मग काय ऑप्शन नव्हता. मग त्याच्यानंतर मला झोपच येत नाही. रुद्र आजार असला ना मला झोपच येत नाही. 2-2 तासात मला लगेच असं दचकून उठायला होतं. मी लगेच सारखं चेक करत असते की किती ताप आहे, कमी झाला का नाही असं सारखं बघत असते. आणि त्यात रात्री 3:30 वाजता पुन्हा म्हणजे मी जागी झाली, बघितलं तर एकदम ताप भरला होता. मग 3:30 वाजता डबल त्याला दुसऱ्यांदा मी पुन्हा औषध पाजलं अजून. आणि त्यामुळे मग सकाळी थोडंसं आपला निवांत झोपला. आणि रुद्र आजार असला ना अजिबात सुचत नाही. नेमका ह्याच महिन्यात, तो मागच्या वर्षी सुद्धा ह्याच महिन्यात आजारी पडला होता आणि आता ह्या वर्षी सुद्धा ह्याच महिन्यात आजारी पडलाय. आणि जास्तच आजार आहे ना. असं जास्त आजार असला ना की म्हणजे मला तर सुचतच नाही काय करावं काय नको. कारण त्याची तब्येत बरी असेल ना तर आपण म्हणजे व्यवस्थित राहतो, नाहीतर त्याची तब्येत जर खराब असेल तर आपल्याला अजूनच म्हणजे त्रास होत राहतं. कुठल्याच कामात लक्ष लागत नाही, हे करू का ते करू का. तर आता मशीनचं रात्री पण पूजा करायची राहून गेली ना, आता पण सुचत नव्हतं. तर म्हटलं चला आता पटकन करून घेऊया. तर राखी पण म्हटलं सोबतच बांधू. तर ते काका काकी ते सगळेजण येत आहेत, ते पण कुठं बाहेर गेलेत कुठलं वास्तुक शांतीला. आणि आजचा टाइम पण राखीचा खूपच लेट आहे वाटतं. 2च्या नंतर राखी बांधायचे आहेत. मग त्याच्यानंतर ते पर्यंत थांबावं लागणार आहे. मग नंतरच म्हटलं ते आल्याच्या नंतर सोबतच मशीनची पूजा करायचीच आहे, तर सगळ्यांसोबत जरा छान वाटेल म्हणून आता वाट बघतोय. तर रुद्राचं बघा तिकडे अजून खोकल्याचा आवाज येतोय. आणि जुनी मशीन आपली होती ती इकडे मी आणून ठेवली. आपण बोलतो पैसा कमवा पैसा कमवा, काय करायचं पैसे कमवून. बघू शकता हे चाळीमध्ये ना अगदी गरीब घरातील लोक आहेत, अगदी रोजच्या खाण्यापिण्याची पण हे असतं. आणि किती छान ते लोक रक्षाबंधन सेलिब्रेट करत होती. जवळजवळ मी अर्धा-पाऊण तास त्यांचं ते बघत होते. गाणी लावली होती आणि सगळे मिळून इतके छान डान्स वगैरे करत होते आणि फोटोज काढत होते. कॅमेरावाल्याला बोलावला होता एक फोटो काढण्यासाठी त्यांनी पूर्ण फॅमिलीचा. आणि त्यांची आजी पण आहे बघा. खरंच ही किती समाधानी लोक आहेत. काढले रे रुद्रा काकीनं रांगोळीमध्ये जिलेबी. जिलेबी रंग भरा जिलेबी थोडा. तर इथं संध्याकाळी काकीची रांगोळी काढायची चालू झाली. कारण आज कसं झालं ना, त्या काका आणि समर्थ ते दोघंजण बाहेर गेले होते, त्यामुळे त्यांना येता येता संध्याकाळचे 7 वाजत आलेत. आणि रुद्राची पण तब्येत थोडा दुपारी त्याला ताप आला होता, तर त्याला म्हटलं थोडंसं लेटच करू म्हणजे त्याला थोडंसं चांगलं वाटेल. आणि आता इथं ओवळायचं चालू झालंय. रुद्रला इतक्या राख्या आवडतात ना, त्याचं तोंडच बंद नाही आहे. समरदादाला 4 बांधलेत, मला 5 पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि खरंच मीच त्याला प्रत्येक वर्षी बांधते. आणि आता काकी आहे तर मागच्या वर्षी पण त्यांनीच बांधली होती, ह्या वर्षी पण त्यांनीच बांधली. नाहीतर असं बहीण वगैरे असली ना म्हणजे चांगलं असतं. त्याला तर आहेत बहिणी भरपूर, पण आता इथं कुठं गावाकडे गेल्यानंतर आहेत. पण इथं मीच बांधते स्वतःच, त्याला स्वतः बांधत असते. तर इथं मशीनची पूजा करायचं चालू झाली बघा. काल केली नव्हती कारण काल लेट पण झाला होता आणि कालचा नाचचा दिवस तुम्हाला माहीतच आहे की कसा गेलाय त्यामुळे. आणि संध्याकाळचं आमच्या घरात ना एवढं बरोबर दिसत नाही, एकदम अंधारल्यासारखं पूर्ण दिसतं कारण लाईट नाही आहे. आता मी लावणार आहे, लाईट्या बसवणार आहे या 2-4 दिवसात. तोपर्यंत थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल. नाहीतर संध्याकाळचं काही व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं ना अजिबात दिसत नाही, एकदम अंधार दिसतो. त्यामुळे मला काढताच येत नाही. तर काकांची तर छान अशी पूजा करून झाली. तर आता बघा जेवण वगैरे झालं सगळं. खरं तर आज माझा अजिबात मूड नव्हता व्हिडिओ बनवायचा, पण ह्यांनीच थोडाफार घेतला आणि मग नंतर मी राहिलेला घेतला. तर काय होतं ना, म्हणजे लेकराची तब्येत बरोबर नसली ना मग काहीच नाही करू वाटत मला. तर ना त्याची तब्येत चांगली नसली की मला एका पण कामाला हात लावा असं वाटत नाही. आज तर मी काहीच केलं नाही, एकच साडी पिको फॉल करून दिली
तेवढंच केलं नाही तर बाकी काही एक कामाला हात लावला नाही. कारण रुद्राची तब्येत चांगली नसली की काय माहित मला असं करमतच नाही, उगाच कसं तरी वाटतं सारखं. आणि आता तो काकी वगैरे आली ती एकदम टणटणीत होता. काका तर बोलले की खरंच आजार आहे का, किती म्हणजे खेळतोय वगैरे. तर तो असाच आहे, त्याला कितीही ताप आला तर तो असं बसून एक असा राहतच नाही, सारखं उड्याच मारत असतो. कारण तो खूपच जरा जास्तच ऍक्टिव्ह आहे. असा गप बसणं त्याच्या म्हणजे नाहीच तो शब्द त्याच्या ह्याच्यामध्ये. फक्त त्याला सारखं धिंगाणा मस्तीच करायची असते. खूप म्हणजे खूपच जास्त कडकड येतो. आणि त्याच्यामुळे खरं तर एका गोष्टीने चांगलं आहे, पण थोडंसं शांत बसलं तर पण थोडंसं बरं होईल ना लवकर. तर आता काहीच नव्हतं त्याला. दुपारी पण एकदा ताप आला होता, औषध पिल्यानंतर गेला. आता पुन्हा त्याचं अंग गरम व्हायला लागले. मला समजत नाही, रात्री झोपायच्या वेळेस म्हणजे 10:30-11लाच त्याला ताप येतो. रात्री पण सेम असंच झालं. मग रात्री मी ते डोक्यावरती मिठाच्या पाण्याचे पट्टे ठेवत बसले. आता आज सुद्धा मला तेच करावं लागणार आहे, कारण आता सुद्धा त्याचं अंग एकदम गरम झालंय. पण ठीक आहे, तेवढंच त्यानं मज्जा केली. बाहेर वेगळं काय असलं ना, रक्षाबंधन वगैरे त्याला खूप जास्त आवडते. कारण त्याला ते राख्या एक तर कधीच बांधून घेणार नाही, त्याला 4-5 हात भरून इथपर्यंत त्याला पाहिजे असतात. आणि त्या दोघांची तर स्पर्धा असते की माझ्या जास्त आहेत का तुझ्या जास्त आहेत, असं असतं. आणि तो पण म्हणजे आज एकदम हलकं जेवण मी पण केलं होतं. वरण भात केलं तर त्याच्या तोंडाला अजिबात चव नाही कसलीच. त्याची सगळी चव गेली, काहीच खात नाहीये. नाहीतर त्याचा खायचा अजिबात प्रॉब्लेम नसतो, पण ताप वगैरे आला ना काय होतं ते पूर्ण हे होतं आतनं, म्हणजे चवच निघून जाते तोंडाची. तर माझा एक अनुभव आहे बरं का, ज्यावेळेस पण रुद्राला खोकला येतो ना त्यावेळेस त्याला उलटी येतीच. त्यामुळे मग रात्री झोपताना मी त्याला कधीच दूध पाजत नाही. दूध पाजलं की काय होतं ना, आपण झोपतो, झोपल्यानंतर ते दूध असं पोटामध्ये हे होतं आणि मग ती खोकल्याच्या नंतर काय होतं, ती खोकल्यासोबत त्या दुधामुळेच उलटी येते जास्त करून. मी हे म्हणजे जास्त अनुभवलंय. त्यामुळे आता काल पण मी त्याला दूध दिलं नव्हतं रात्रीचं, आता पण नाही दिलं. सकाळी फक्त हळद टाकून थोडासा काढा बनवून दिला होता, तेवढंच त्याला आज दूध दिलं नाही, तर त्याला अजिबात दूध दिलेलं नाहीये. तर असं होतं ना. कालच्या व्हिडिओला ना तुम्ही सगळ्यांनी अगदी छान प्रतिसाद दिला मशीनच्या, पण इतक्या कमेंट आल्यात की त्याच्यावरती की पहिली मशीन आहे मग दुसरी मशीन का घेतली वगैरे, अशा बऱ्याच कमेंट आल्या होत्या. आणि शॉर्ट व्हिडिओला पण आल्या होत्या आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण भरपूर होत्या. तर ते क्लिअर करते सगळ्यांचं. मी आधी पण तुम्हाला एकदा दोनदा सांगितलं असेल, पण नीट बघितलं नसेल व्हिडिओ. तर पहिली गोष्ट म्हणजे माझी मशीन तुम्ही बघितली छोटी मशीन आहे, पण ही म्हणजे सगळंच होतं त्या मशीनवरती. ही पण काही एवढी पण छोटी नव्हती, 9,500ची होती ही सुद्धा. पण ह्याच्यावरती शिलाई पण करू शकतो, पिको फॉल करू शकतो, हुक लावू शकतो, बटन लावू शकतो, त्या बटनचे काचे असतात त्या पण करू शकतो. अगदी ऑल इन वन ही मशीन आहे. पण ह्या मशीनचा तर तुम्हाला माहिती आहे, मी 2 वर्षापेक्षा जास्त ही मशीन मी वापरलेली आहे आणि तिला आतापर्यंत मी 1ही रुपया खर्च केलेला नाही किंवा काही झालं पण नाही त्या मशीनला. पण आता असं होतंय ना की थोडासा खालच्या साईडनं ज्यावेळेस वेगळा कपडा असेल पातळ जॉर्जेटचा किंवा नेट सारखा, तर खालच्या साईडनं थोडासा धागा लूज सुटतोय आणि मग असं आपण ज्यावेळेस असं ओढतो ना त्यावेळेस असं ते फसकतंय असं ओढल्याच्या नंतर. त्याच्यामुळे मग मी थोडंसं ते आणि मग त्याच्यामुळेच काय झालं की थोडंसं बायांच्या पण कंप्लेंट आल्या की असं थोडंसं खालच्या साईडनं उसवल्यासारखं कसं काय होतंय वगैरे. अशा मला थोडंसं इलॅस्टिक कसं असतं थोडंसं लांबतं त्या टाईपमध्ये होते, पण ते एखाद्याच कपड्याला, सगळ्या कपड्याला नाही होत. समजा त्या दिवशी एक ब्लाऊज होता जॉर्जेटचा होता ते फॅब्रिक, तर त्या व्हाईट कलरच्या ब्लाऊजला पण थोडंसं आतल्या साईडने तसंच झालं होतं. आणि अजून 1-2 बायकांचं मला सेम तसा प्रॉब्लेम आला. मग मी ठरवलं की आपलं मोठी मशीन घ्यायची, म्हणजे शिवायला पण सोपं जातं. ह्या मशीनवर त्या अपदा होती, ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीतच असेल. कपडा फिरवताना वगैरे भरपूर प्रॉब्लेम येतो. आणि हा टेबल पण छोटा आहे, तिथं जागा पण छोटी आहे, ती मला कपडा तिथं धरता येत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मग ती मोठी मशीन आता तिचं टेबल किती लांब पसरट आहे, अख्खा ब्लाऊज म्हणलं तर आपण त्याच्यावर तसं गोल गोल फिरवून घेऊ शकतो. तसं ह्या मशीनवरती थोडंसं धडपडत बसावं लागतंय, म्हणजेच की पटपट होत नाही म्हणायचं थोडक्यात. आणि जरी झालं तर एवढं फिनिशिंग इतकं परफेक्ट असं दिसत नाही जसं की त्या मोठ्या मशीनला जसं दिसतं ना तसं. त्यामुळे मग मी ठरवलं की ही मशीन जी आहे ना पिको फॉलसाठी ठेवायची, म्हणजे त्याच्यामध्ये जो नायलॉनचा धागा असतो आपण पिको फॉल करण्यासाठी वापरतो तो ठेवायचा त्याच्यामध्ये कंटिन्यू, आणि ती कंटिन्यू पिको फॉलसाठीच वापरायची. किंवा कुणाचं फिटिंग वगैरे करायचं असेल किंवा असल्या छोटी मोठी कामासाठी ही मशीन वापरायची. आणि पूर्णपणे ब्लाऊज शिवायचा असेल, ड्रेस शिवायचा असेल त्यावेळेसच मोठी मशीन यूज करायची, असं माझं चाललंय. तर त्यासाठीच मी मोठी मशीन घेतली. आणि ही मशीन विकणार वगैरे नाहीये. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की आम्हाला ते विकणार असेल तर माझ्या आधीच माझ्या नवऱ्याला म्हणजे मी त्यांना म्हटलं की आता विकायची काही मशीन,
तर ते बोलले अजिबात नाही, ही मशीन तुझी लकी आहे, चांगली आहे, कधी तिला 1 रुपयाचा खर्च झाला नाही किंवा त्या मशीनमध्ये मुळेच मी शिकले. कारण कोणताही क्लास न करता यूट्यूबवरती बघून परफेक्ट शिकणे ह्याला सुद्धा म्हणजे थोडंसं हेच लागतं म्हणावं लागेल. येतं असं येत नाही असं म्हणणार नाही, तुम्ही पण शिकू शकता, सगळे शिकू शकतात, कुणालाच येणार नाही. पण काही ना थोडीफार आधीच नॉलेज असते. मला तर मशीन म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. माझा अनुभव मी सांगितलाय त्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तर त्यासाठी मग माझी खूप जास्त लकी मशीन आहे किंवा माझी म्हणजे चांगली आहे. त्यामुळे मला ती मशीन विकायची नाही आहे आणि मोठी मशीन मी प्रोफेशनल वाटावं ह्यासाठी घेतली. एखादा कस्टमर आल्यानंतर सगळ्यात पहिलं मी मध्ये पण एक व्हिडिओ मी टाकला होता बघा. एक बाई आली होती, तिला ड्रेस शिवायचे होते, तर तिने मशीन बघून तो ड्रेस तिने शिवाय टाकला नव्हता किंवा एक टाकला होता. तर ह्यासाठीच मग आपलं चांगली प्रोफेशनल मशीन असावी की समोरून माणूस आला तरी त्याला आपण पैसे मागेल तेवढे त्याला देता आले पाहिजेत. नाहीतर आपल्याला काय होतं, ते म्हणणार की तुझी एवढी बारकी मशीन आहे, असल्या मशीनवर कपडे शिवते, मग आमच्याकडून जास्त चार्जेस घेते वगैरे, असा पण प्रॉब्लेम येतो. तुम्हाला तर माहिती आहे माझा ब्लाऊजचा ड्रेसचा दोन्हीही 200 रुपये चार्ज आहे. कोणताही ब्लाऊज शिवते मी 200 रुपये घेते आणि ड्रेस शिवला की मी म्हणजे पूर्ण ड्रेस शिवला की कुर्ता आणि पॅन्ट दोन्ही शिवल्यानंतर 300 रुपये घेते. असं माझं रेट होते. तर आता मी ते वाढवणार आहे, कारण की आता आपली मशीन पण प्रोफेशनल, थोडंसं फिनिशिंग पण चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आणि त्याच्यामुळे तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची मी आज उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी अजून तुम्हाला काय वाटत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही मला सांगत चला की मशीनचं कसं काय. आज सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं की ती दोरी लावायची नाही वगैरे किंवा कोणती गोष्ट कशासाठी वापरायची, बऱ्याच कमेंट आल्या. तर त्यासाठी सर्वांचे थँक्यू आणि इतक्या शुभेच्छा दिल्या तुम्ही मला, खरंच त्याबद्दल सुद्धा थँक्यू. आणि तुमच्यामुळेच खरं तर शक्य झालं आहे. यूट्यूबच्या पैशातूनच मी मशीन घेतली आणि खूप जास्त मग खरं तर मी कष्ट करते असं इकडे पण यूट्यूबवरती पण आणि रिअलमध्ये पण. कारण की बरेच जण असतात अगदी छोटे छोटे थोडीशी घरातली कामं करतात आणि बोलतात मी एवढं सांभाळून केलं, एवढं सांभाळून. त्या बाबतीत माझं सांगायचं झालं तर मी स्वतःलाच विचार करते की बापरे इतकं कसं काय म्हणजे करू शकतो. मी भरपूर काय काय करते, तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, काही माहीतही नाही आहेत. तर हे असं आहे माझं थोडक्यात आयुष्य, जे की मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करत असते. तर आता रुद्राच्या तब्येतीमुळे थोडंसं मला हे आहे. तर जाऊ द्या, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच, कारण आता माहीत नाही टाकेल का नाही ब्लॉग. थोडंसं रुद्राचे आता त्याला स्कूलमध्ये पण पाठवणार नाही आहे. भेटूयात पुन्हा, चला बाय.